या निवेदनाद्वारे कळविण्यात येत आहे की महाराष्ट्र राज्यातील जनगणना 2011 साली झाली, परंतु दर 10 वर्षांनंतर जनगणना होणे अपेक्षित असताना जनगणना झालेली नाही। त्यामुळे त्वरित जातनिहाय जनगणना होऊन जाती घटक किती प्रमाणात आहे निष्पन्न होईल व त्यानुसार आरक्षण देणे सोयीस्कर होईल। तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या SC/ST आरक्षण वर्गीकरण राज्य सरकारने त्वरित अंमलात आणून त्याचा लाभ SC/ST वर्गातील वंचितांना होण्यास व सामाजिक शैक्षणिक SC/ST वर्गातील वंचितांना होण्यास व सामाजिक शैक्षणिक आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी योग्य त्या उपाययोजना अंमलात आणाव्यात। सर्वांना जय भीम जय लहुजी। आज सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी व जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन मी स्वतः खंडू भीमराव धडे या ठिकाणी करत असून माझ्यासोबत आमचे सहकारी सुरजी देवकुळे उपस्थित आहेत। या ठिकाणी आज मला या एक दिवसीय धरणे आंदोलनातून ज्या काय प्रमुख मागण्या मी मांडलेल्या आहेत त्यापैकी प्रथम मागणी जी माझी आहे ती अशी आहे की महाराष्ट्र राज्यातील जातनिहाय जनगणना झाली पाहिजे। जनगणना करणे ही ब्रिटिशकालीन परंपरा आहे आणि 2011 सालानंतर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जनगणना झालेली नाही। जनगणना झाल्यानंतर आपल्याला या राज्यामध्ये कोणता घटक किती प्रमाणात आहे आणि त्यानुसार हे कळेल, त्यानंतरच आपण कोणाला किती द्यावं, किती प्रमाणात दिलं पाहिजे। मग काही असू द्या, आरक्षण राहू द्या किंवा इतर बाबी राहू द्या, त्या स्पष्ट होतील। त्यामुळे माझी जी प्रथम मागणी आहे की लवकरात लवकर राज्य सरकारने जातनिहाय जनगणना करावी। तसेच माझी 2 नंबरची मागणी अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यामध्ये SC आणि ST आरक्षण वर्गीकरणाचा निकाल जाहीर केला। त्या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो आणि राज्य सरकारला हे सांगू इच्छितो की त्यांनी त्याची त्वरित अंमलबजावणी करावी। डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं आरक्षण आपल्यापर्यंत अजून प्रस्थापित झालेलं नाही, कारण आरक्षणाच्या जोरावर ज्या काही लोकांनी फायदा घेऊन स्वतःची संपत्ती प्रगती केली ते लोक स्वतः आता सक्षम असताना हे आरक्षणचाच फायदा घेतात आणि त्यांचीच पिढी आरक्षण घेत आहे। त्यामुळे आपल्या समाजातील समाज बांधवांना, वंचित घटकांना त्यांच्या तळागाळापर्यंत आरक्षण पोचण्यासाठी हे जे सरकारनं जाहीर केलेला निर्णय आहे तो अतिशय चांगला आहे। बाबासाहेबांना अपेक्षित असलेली सामाजिक लोकशाही यामध्ये प्रस्थापित होणार आहे असं मला या ठिकाणी वाटतं। आतापर्यंत कुठं मागणी काय कुठं केलं? आतापर्यंत मी हे सर्वप्रथम माझं आंदोलन आहे। नाही, फर्स्टला आंदोलन घ्यायला पहिला पत्रिका मी प्रथम आंदोलन घेत आहे। अगोदर पत्रेवर कुठं केलेली नाही? पत्रव्यवहार केलेला नाही, माझे प्रथम आंदोलन आहे। माझी तिसरीची मागणी आहे या ठिकाणी बदलापूर येथे जो काय त्या नाबालिकेवर अमानिकाने अमानवीय अत्याचार झाला त्याचा मी निषेध करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्राची जी काय प्रतिमा मलिन होत आहे त्याबद्दल आम्हाला वाईट वाटत आहे। त्यामुळे त्यातील आरोपींना त्वरित फाशी देण्यात यावी आमची अशी मागणी आहे। तसेच आमचा 4 नंबरचा जो मागणीचा प्रस्ताव आहे तो असा आहे की मराठा बांधवांना त्वरित आरक्षण लागू करण्यात यावे आणि OBC आणि मराठा समाजातील जो काय संघर्ष आहे तो मिटवण्यात यावा। धन्यवाद।